काय करतात? नो सर, आता ना जास्त मुलं जॉईन होत नाहीत क्लासमध्ये. आता तर उलट तुमची रिव्हिजन साठी जर तुम्हाला उलट पाहिजे की कसं सेशन काय आहे, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तुम्हाला मला सांगायच्यात. आणि तुम्ही जर असंच मग ऍबसेंट जास्त राहिलात तर मग कसं हे करणार आपण? हा, सर्वांचा याच्यामध्ये सर, हा तुम्ही म्हणला होतात ना की मी तुम्हाला म्हणजे पेपर पाठवतो म्हणून. आमच्या ग्रुपवर पेपर आलाच नाही अजून. हो मी पाठवलंच नाही अजून. कारण अगोदर तुम्हाला कसा पेपर सॉल्व्ह करायचा, प्रश्न कसे येणार आहेत हे अगोदर मला तुम्हाला सांगायचे आणि मग त्यानंतर आपण जे आहे ते घेणार आहोत. बरं, आपले क्लासमधले जे इतिहासाचे आणि राज्यशास्त्राचे शेवटचे सगळे धडे झालेत की यापैकी साधारणतः तुम्हाला असा कुठला आहे की तो अवघड वाटतो किंवा आपल्याला रिपीट करावा लागेल असं काही, की तुमचा त्यांचा अभ्यास झालेला आहे? कारण जवळपास आपण घेतलेत जेवढे जे पाठ होते इथे आपण मी अनुक्रमणिका दाखवतो साधारणतः. कारण जवळपास आपल्याला आता जे शेवटचे जे तास मिळाले त्यामध्ये शेवटचे पाठ जे आहेत जवळपास आपले झालेले आहेत. पण त्यापैकी जरी असं वाटत असेल किंवा सर, काय आहे, राज्यशास्त्राचा तिसरा पाठ, राजकीय पक्ष. एकच मिनिट. हा, ही तुमची अनुक्रमणिका आहे आणि जवळपास 9 धडे आहेत. इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा, त्यानंतर इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा भाग दुसरा आहे, बरोबर. त्यानंतर उपयोजित इतिहास, भारतीय कलांचा इतिहास, प्रसार माध्यम आणि इतिहास, मनोरंजनात्मक माध्यम आणि खेळ आणि इतिहास, पर्यटन आणि इतिहास आणि ऐतिहासिक ठेवांचे जतन. जवळपास जेवढे आहेत, एक दोन जर पाठ सोडले तर जवळपास आपण सगळेच घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, बरोबर. साधे सोपे आहे. आपण 1 तास, कारण ग्रुपवर पण डिटेल्स टाकणार आहे की जेणेकरून तुमचे मित्रमैत्रिणी अजून सगळे जास्त प्रेझेंट राहतील आणि मग आपल्याला जे आहे ते सगळ्या पाठांची उजळणी प्लस तुम्हाला बाकीची प्रश्नपत्रिका वगैरे सगळ्या गोष्टी आहेत तर याला आपण चर्चा ठेवणार आहोत. ते सगळे उपस्थित असेल तर सगळ्यांचा फायदा जो आहे तो त्यामध्ये होईल. कारण यामध्ये जर आता पाहिलं 1 2 3 4 साधारणतः 5 6 7 8 9 9 जण फक्त जॉईन, 9 ते 10 जण फक्त जॉईन आहेत. तर असं नको व्हायला. हे सर्व जण जे आहेत आता जे चांगले रोज प्रश्नांची उत्तरं किंवा गेल्या वर्षी मी पाहतो की सुरुवातीला असायची, तर त्या सगळ्यांचा जे आहे तो सहभाग जो आता शेवट आता असायला हवा. हे झाले इतिहासाचे. जवळपास इतिहासामध्ये जवळपास सगळे पाठ जे आहेत ते सोपे होते. असं नाही की फक्त त्यातले तुम्ही आता क्लासच्या टायमिंगला तुम्ही कसं लक्ष दिले, टाचन व्यवस्थित तुम्ही मुद्देसूद मांडणी केलेली आहे का, काढलेले आहे का, ते पण महत्वाचं आहे. पुढे आपण संविधानाची वाटचाल, निवडणूक प्रक्रिया, राजकीय पक्ष, सामाजिक आणि राजकीय लोकशाही समोरील आव्हाने, हे 2 तर पाठ आपले झाले. यामधला पण एखादा झाला असं. आणि ती शेवटचा जो आहे राजकीय पक्ष, आता सानिया म्हणली की तिसरा पाठ जो आहे तो राजकीय पक्ष, तर यावर साधारणतः जो आहे तो थोडा घ्यायला पाहिजे. राजकीय पक्ष, तुम्हाला पक्षांची माहिती, स्थापना, कोणतं चिन्ह आहेत, काय आहे आणि त्याची सुरुवात केव्हा झाली, हे साधारणतः तुम्हाला माहिती असायला हवं. राजकीय पक्ष काय आहेत किंवा काय कशा स्वरूपाचे, तर या संदर्भात जे आहे तर त्या पाठावर आहे. निवडणूक प्रक्रिया, मतदानाची प्रक्रिया वगैरे कशी आहेत, काय आहे, संविधानाची वाटचाल, तर ह्या सर्व ज्या आहेत त्या गोष्टी साधारणतः माहिती असायला हव्यात. तर यामध्ये आता कुणाला वाटते की राजकीय पक्ष, की हा पाठ तुम्हाला जरा अवघड वाटतोय? तर माझ्या हे आहेत का बघतो मी. हॅलो, सानियाने सांगितलं की राजकीय पक्ष हा जरा थोडा अवघड तिला वाटतोय. बाकीच्यांना की सोपा आहे? सर तो सोपा आहे. कारण असे हे नाही की जवळपास सगळेच पाठ जे आहेत ते व्यवस्थित जर तुम्ही केलेले असतील. एकच मिनिट, माझ्याकडे जर त्याचं
माहिती असेल आपल्याकडे तर आपण साधारणतः घेऊया. एकदा थोडा धावता आढावा आपण घेऊ शकतो. डेव्हलपमेंट, फॉरेन मास, इंटरनल चॅलेंजेस, फॉरेन इव्हेंट, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, इंडियन कल्चर, मेंबर ऑफ पार्टी नाही वाटते. तो पार्ट जो आहे नाही, राजकीय पक्षांचं जे आहेत त्याचं स्टडी मटेरियल आपल्याला इथे नाही, पण सोपा आहे तो, असा एवढा काही अवघड नाही. बर, अजून बाकी अजून कोणते आहेत इतिहासातले जे हे आहेत, जर मी पाहतो आहे का काय. पॉलिटिकल पार्टी, हॅलो, आहे एकच मिनिट. राजकीय पक्षावर आहे, आपण घेऊया धावते आढावा, काय हरकत नाही. अजून कोणता पाठ आहे असा. हॅलो, की सर तो जास्त आम्हाला अवघड वाटतो. सर निवडणूक प्रक्रिया थोडा किचकट आहे. निवडणूक प्रक्रिया, निवडणूक प्रक्रिया हा जो आलेला आहे याचं आहे आपल्याकडे पॉलिटिकल पार्टी. हे आता हाईड करतो मी. राजकीय पक्ष, बरोबर. आता राजकीय काय म्हटले, आता प्रादेशिक पक्ष का बरं, काय आहे राजकीय पक्ष कोणाला म्हटलं जातं आणि प्रादेशिक पक्ष कोणाला म्हटलं जातं, कोण सांगेल. राजकीय पक्ष म्हणजे आपल्या देशातले, हा, प्रादेशिक पक्ष म्हणजे बाहेरच्या देशातले. बाहेरच्या देशातले. इकॉनॉमिक नाही, मास मीडिया. हा, प्रादेशिक पक्ष कशाला म्हटले जातात मग. चॅलेंजेस नाही, हिस्ट्री नाही. प्रादेशिक पक्ष कशाला म्हटलं जातं. जे साधारणतः आता जे पक्ष आहेत, मग त्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला जो महत्वाचा जो पक्ष आहे, प्रादेशिक पक्ष एखाद्या प्रदेशापुरता किंवा राज्यापुरताच मर्यादित असतो. अगदी बरोबर आहे. आणि राजकीय पक्ष म्हणजे काय, पूर्ण देशामध्ये जो आहे तो असतो, त्याला राजकीय पक्ष असे म्हटलं जातं. मग ज्यामध्ये सुरुवातीला आपण पाहतो की आता सध्याला सर्वात मोठा पक्ष जो आहे तो भाजप आहे, भारतीय जनता पार्टी. त्यानंतर कोणता आहे, फिर मग काँग्रेस आहे, आम आदमी पार्टी आहे, त्यानंतर नॅशनल पीपल्स पार्टी हे आहेत, त्यानंतर राजद आहे, कम्युनिस्ट पार्टी, विविध प्रकारचे जे आहेत. तर मोस्ट आपण आता सध्याला जर पाहिलं राजकीय पक्षांमध्ये की जे आता सरकार बनलेलं आहे, मग भाजप आहे, त्यानंतर त्यामध्ये कोणकोणते पक्ष आहेत, मग जेडीयू आहे, राष्ट्रीय जनता दल आहे, असे जे पक्ष आहेत, 3-4 पक्षां मिळून जे आहे ते याच्यामध्ये सत्ता किंवा साधारणतः सरकार बनलेलं आहे. राजकीय पक्ष हे लोकशाही व्यवस्थेचा एक महत्वाचा भाग आहे. ते सामान्यतः जनता, लोकशाही, प्रतिनिधित्व आणि निवडणुका यांना जोडणारा दुवा मानलं जातं. या प्रस्तुतीमध्ये आपण भारतातील राजकीय पक्ष पद्धतीची ओळख या पाठात पाहणार आहोत. तर काय आहे राजकीय पक्षाची व्याख्या. सत्ता प्राप्तीचे साधन आहे, निवडणुका लढवणे आहे. जर कोणाला याच्यातलं समजलेलं नसेल किंवा उजळणे असेल तर तुम्ही पॉइंट्स लिहू शकता. एक सत्ता प्राप्तीचं साधन आहे राजकीय पक्ष म्हणजे काय, निवडणुका लढवणे असेल, सत्ता मिळवणे असेल.
तर राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी तर साधारणतः राजकीय सत्ता स्थापन करण्यासाठी लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात. निवडणुका लढवणे, निवडणूक लढवून ती जिंकण्यासाठी प्रयत्न करणे. तिसरा आहे सत्ता मिळवणे. सत्ता मिळवून आपल्या पक्षाची शासन स्थापन करणारा प्रयत्न आहे ते थोडक्यात करणे. आता एखादी कुठलीही पार्टी असो किंवा की त्या पक्षाचे काय जास्तीत जास्त उमेदवार निवडून येणे. निवडून आल्यानंतर काय सत्ता की आपला मुख्यमंत्री असेल, आपला पंतप्रधान असेल, आपला नगराध्यक्ष असेल, आपला महापौर असेल, तर त्या संस्थेद्वारे जो आहे तर तो काय करत असतो, तो पक्ष जो आहे तो आपले सत्ता मिळवण्यासाठी काबीज करीत असतो. विविध प्रकारच्या निवडणुका जी आहेत त्या राबवत असतो. पुढे राजकीय पक्षांची वैशिष्ट्ये काय आहे, तर राजकीय पक्षांची वैशिष्ट्ये मग सत्ता मिळवणे. राजकीय पक्षांचा हेतू केवळ निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता मिळवणेच हाच असतो. कारण आता आपण पाहतो की साधारणतः तुम्ही पण पाहताय, आता सध्याला जर पाहिलं तर काय एक प्रकारचा सत्ता मिळवणे, आपापला राजकीय हेतू साध्य करणे एवढ्या पुरतं आहे. समाजकारण किंवा सुखसुविधा किंवा विकास करणे हे नावापुरतं झालेलं आहे, फक्त जाहीरनामा. फक्त आपण काय करतो, पैशांची जी आहे तर वाटप करतो, निवडणुका जिंकतो आणि परत 5 वर्ष जे आहे तर लोकांकडे दुर्लक्ष करतो. असे भरपूर सरकार आहे. विचारसरणी पक्ष काही धोरणांचा विचारांचा पुरस्कार करणार असतो. बरेच राजकीय पक्ष काय करतात, विविध प्रकारचे जातीय सलोखा आपण म्हणतो, जातीय स्टेटमेंट देणं असेल, विविध प्रकारची भांडणं असेल धर्मात जातीमधली, तर याचा फायदा घेऊन कुठेतरी जे आहे ते निवडणुका जिंकणे आणि नंतर जेव्हा ते सत्तेत आल्यानंतर विविध प्रकारचे जे आहेत तर मग ह्या गोष्टी ते करत असतात. पक्ष कार्यक्रम विचारसरणी प्रत्यक्षात आणण्यासाठी राजकीय पक्ष त्यावर आधारित कार्यक्रम जे आहेत ते निश्चित करत असतात. सरकार स्थापन करणे, राजकीय पक्ष सरकार स्थापन करतात आणि देशाचा राज्यकारभार जो आहे तो करत असतात. म्हणजे सत्ता स्थापन केली तर एक प्रकारचा जो आहे तो आपण म्हणतो की सत्ता स्थापन करणारा राज्यकारभार. भारतातील पक्ष पद्धतीचे बदलते स्वरूप काय आहे. एक प्रबळ पक्ष पद्धती म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळात सगळ्यात मोठा पक्ष कोणता होता, तो काँग्रेस होता. एक प्रबळ पक्ष पद्धतीला त्यावेळेस जे आहे ते आव्हान दिलं. 1977 मध्ये काँग्रेस नंतर पक्षांनी एकत्र येऊन आव्हान दिलं. मग विविध प्रकारचे पक्ष जे स्थापन झाले. बहुपक्षीय स्पर्धा, मग 1989 नंतर एकाच पक्षाचे वर्चस्व संपुष्टात आले. म्हणजे सुरुवातीला काय व्हायचं की काँग्रेस हाच पक्ष जो आहे तो जवळपास 2-3 पंचवार्षिक म्हणजे 1979 पर्यंत म्हणजे साधारणतः 30 वर्ष जो आहे तो एकच बहुमत जे आहे ते काँग्रेस पक्षाचा असेल किंवा काँग्रेस पक्ष त्या काळी होता. त्यानंतर 1979 नंतर विविध प्रकारच्या पक्षांचे जे आहे ते वर्चस्व संपुष्टात आपण म्हणतो की एका पक्षाचं संपुष्टात आलेलं आहे. आघाडी शासन, मग अनेक पक्षांनी एकत्र येऊन शासन स्थापन करण्यास सुरुवात केली. आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये 3 पक्ष एकत्र आहेत. मग शिवसेना शिंदे गट असेल, भारतीय जनता पार्टी असेल किंवा अजितदादांचं राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ. तर या 3 पक्षांचं मिळून एक जे आहे तर युती झालेली आहे, महायुती म्हटलं तर ते महायुतीचं सरकार की काही अनेक पक्ष एकत्र येऊन जी सत्ता स्थापन करतात. जसं केंद्रामध्ये पण आहे, भाजप आहे, मग तिथं शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे, त्यानंतर अजून जेडीयू आहे, राजकीय जनता दल आहे, विविध प्रकार जेडीयू आणि आरजेडी सॉरी. तर या पद्धतीने जे आहेत तर हे पक्ष एकत्र येऊन सत्ता ते जे आहे ते स्थापन त्यांनी केलेली आहे. पुढे राष्ट्रीय पक्ष, भारतातील सगळ्यात मोठा प्राचीन आपण सुरुवातीला पहिला पक्ष म्हटलं तरी काय वावगं नाही किंवा हरकत नाही, इंडियन नॅशनल काँग्रेस, पंजा म्हणतो आपण. त्यांचं जे पक्षाचं जे चिन्ह आहे तर हाताचा पंजा आहे. 1985
1885 साली या काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. मग त्यामध्ये धर्मनिरपेक्षता, सर्वांगीण विकास, दुर्बल घटकांसाठी आणि अल्पसंख्याक वर्गासाठी समान हक्क, व्यापक समाज कल्याण हे धोरण. साधारणतः प्रत्येक पक्षाचं काय धोरण आहे, काय काय विचारसरणी आहे, तो पक्ष केव्हा स्थापन झाला, त्याचं चिन्ह कोणतं आहे, याची माहिती साधारणतः तुम्हाला असायला हवी प्रत्येक पक्षाची. आता भारतीय कम्युनिस्ट पक्ष म्हणजे 1925 साली स्थापन झाला आणि मार्क्सवादी विचारसरणी, मजूर, कष्टकरी वर्ग व कामगारांच्या हितासाठी हा कम्युनिस्ट पक्ष जो आहे तो काम करत आहे. तिसरा आहे भारतीय जनता पक्ष, 1980 मध्ये स्थापन झाला. प्राचीन भारतीय संस्कृती, परंपरा यांचे जतन करण्यासाठी यांची भूमिका आणि आर्थिक सुधारणावर या पक्षाचं भर आहे. पुढे आहे अन्य राष्ट्रीय पक्ष कोणकोणते आहेत. मग राष्ट्रीय पक्ष म्हणून तर भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी, आणि इथे अगोदर कोणता होता, कम्युनिस्टवादी आणि मार्क्सवादी, वेगवेगळ्या प्रकारची विचारसरणी आहे. तर समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही यांचा पुरस्कार जो आहे तो CPIM म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी अशा प्रकारचे जे आहे तर त्यांचं धोरण आहे. पुढे पाहूया बहुजन समाज पक्ष जो मायावतींचा आहे, हत्ती हे चिन्ह आहे. बहुजनांचे हित हे उद्दिष्ट असून 1984 साली या पक्षाची स्थापना झाली. त्याला बहुजन समाज पक्ष असे म्हटलं जातं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो महाराष्ट्रातील आहे, 1999 मध्ये शरदचंद्रजी पवार यांनी काँग्रेसमध्ये बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करण्यात आली, ज्यामध्ये लोकशाही, समता, धर्मनिरपेक्षता या मूल्यांचा विश्वास होतो. आणि नंतर 2022 मध्ये या पक्षाचं दोन तुकडे जे आहेत, दोन भाग झालेत. एक आपण पाहतो की साधारणतः एक घड्याळ चिन्हाचा आहे आणि एक तुतारी घेणारा माणूस अशा स्वरूपाचा आहे. तर त्या दोन तसंच शिवसेनेचं पण झालेलं आहे की मशाल उद्धव ठाकरेंकडे आहे आणि जो धनुष्यबाण आहे तो एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे, जे उपमुख्यमंत्री आहे. तृणमूल काँग्रेस आपण म्हणतो की ज्या ममता बॅनर्जी आहेत, 1998 मध्ये स्थापन झाली. 2016 मध्ये राष्ट्रीय पक्ष म्हणून त्याला मान्यता मिळालेली आहे, तो तृणमूल काँग्रेस. व पश्चिम बंगालमध्ये हा पक्ष साधारणतः जास्त प्रमाणात तिकडे आहे आणि ममता बॅनर्जींचे मध्ये आहे. प्रादेशिक पक्ष म्हणजे काय, त्याची व्याख्या काय आहे, विशिष्ट प्रदेशाच्या वेगवेगळेपणाचा अभिमान बाळगणारे आणि त्याचा विकास व्हावा म्हणून सत्तेच्या स्पर्धेत उतरणाऱ्या राजकीय गटांना प्रादेशिक पक्ष म्हणतात. म्हणजे त्या राज्याचा, त्या प्रदेशाचा जो आहे तो मग धार्मिक असेल, वांशिक असेल, भाषिक असेल, तर विविध या स्थानिक लेवलचे जे प्रश्न आहेत ते साधारणतः मांडणे आणि निवडणुका जिंकणे, तर त्याला प्रादेशिक पक्ष म्हणतो आपण. बऱ्याच वेळा आता राष्ट्रीय पक्ष जरी असले तर प्रादेशिक पक्षांचं सरकार पण बऱ्याच राज्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, जसं की महाराष्ट्रामध्ये पण आहे विविध प्रकारचे प्रादेशिक पक्ष, जसं की शिवसेना आहे, तो पण कशामध्ये होता, सरकारमध्ये होता. त्यानंतर विविध प्रकारचे जे पक्ष आहेत ते यांनी मोठ्या प्रमाणात सरकारमध्ये सामील होऊन सत्ता स्थापन केली आहे. प्रभाव, त्यांचा प्रभाव त्या प्रदेशापुरता मर्यादित असतो, जसे की मनसे असेल, राईट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, तसं की शिवसेना आहे. तरीही आपल्या प्रदेशात प्रभावी भूमिका घेऊन ते राष्ट्रीय राजकारणात आपली छाप पाडतात. प्राधान्य, प्रादेशिक पक्ष प्रादेशिक समस्यांना प्राधान्य देतात. आपल्या प्रदेशाचा विकास करण्यासाठी त्यांना स्वायत्तता म्हणजे फ्रीडम साधारणतः असायला आवश्यक आहे. तर ते आहे प्रादेशिक पक्ष. सानिया समजले का, आवाज येतोय? नाही तर असं नको व्हायला की मीच बोलतोय बाकीचे हे झालेले आहे. भारतातील प्रादेशिक पक्षांची बदलते स्वरूप. मग आताची साधारणतः पक्ष पद्धती कशा स्वरूपाची आहे, तर फुटीरतावादी आपण पाहतो की या पक्षातलं जे आहे तर त्याला काही मिळालं नाही, ना तिकीट मिळालं, ना कुठली गोष्ट मंत्रीपद मिळालं, तर तो काय करतो, राजीनामा दुसऱ्या पक्षात जो आहे तो पक्ष प्रवेश करतो. तर या गोष्टी आता कुठेतरी बदलत्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवातीच्या काळात काही फुटीर चळवळी निर्माण झालेल्या आहेत. तर साधारणतः दोन, स्वायत्ततेची मागणी म्हणजे स्वतंत्र राज्याच्या मागणीऐवजी अधिक स्वायत्ततेसाठी प्रयत्न करते. विविध प्रकारचे प्रश्न घेऊन ते जे आहे ते आपली मागणी करताना पाहायला मिळतात. प्रादेशिक पक्ष आपल्या प्रदेशाच्या विकासासाठी सत्तेची मागणी करणे.
म्हणजे आपल्या प्रदेशाचा साधारणतः विकास करायचा आहे, तर एक प्रकारची सत्तेची मागणी जी आहे ते करणे, तो प्रादेशिक पक्ष जो आहे तो आहे. मुख्य प्रवाहात सामील होणे. ईशान्य भारतातील पक्षांचा मुख्य राष्ट्रीय प्रवाहात समावेश जो आहे तो झालेला आपल्याला पाहायला मिळतो किंवा होतो साधारणतः. काही प्रमुख प्रादेशिक पक्ष कोणकोणते आहे? मग शिवसेना आहे यामध्ये. भारतात अनेक प्रादेशिक पक्ष आहेत की प्रत्येक राज्यात त्या राज्याच्या राजकारणावर प्रभाव टाकणार आहे. जसं की मनसे आहेत, रेल्वे इंजिनचा आपण पाहतो, की तृणमूल काँग्रेस आहे, त्यानंतर आम आदमी पार्टी ऑलरेडी हा राजकीय पक्ष झालेला आहे किंवा आता त्याची मान्यता परत कॅन्सल होऊन त्यांचं मताधिक्य घटलेलं आहे म्हणून ते एक प्रादेशिक पक्ष आहेत, तो राजकीय पक्ष नाही. द्रविड मुनेत्र कळघम हा जो पक्ष आहे तो जस्टिस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीची सुरुवात 1920 मध्ये झाली आणि 1944 मध्ये द्रविड कळघम म्हणून ओळख झाली. 1949 मध्ये द्रविड मुनेत्र कळघम पक्षाची स्थापना जी आहे ती झालेली आहे. त्यानंतर 1972 मध्ये ऑल इंडिया अण्णा द्रमुक मुनेत्र कळघम पक्षाची स्थापना झाली. म्हणजे कशा प्रादेशिक त्यानंतर त्यांची नावं बदलत गेलं आणि कशा प्रकारे राजकीय पक्ष एक मोठ्या पक्षामध्ये ज्याचं रूपांतर झालेलं आपल्याला पाहायला मिळतो. तर महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष आणि त्या प्रादेशिक पक्षातील विधानसभेतील प्रतिनिधित्व काय आहे? 2014 हा थोडा आलेख जो आहे तो जुना आहे साधारणतः. आता नवीन आपण पाहिलं की त्यामध्ये आहे की सर्वात जास्त सदस्य संख्या कोणाची आहे? भारतीय जनता पार्टीची आहे. त्यानंतर कोणाचे आहेत तर शिवसेना शिंदे साहेबांचे आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांचे आहे. त्यानंतर आपण पाहतो की शरद पवारांचे जो शरदचंद्रजी पवार साहेब नावाने पक्ष आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांचा पक्ष आहे. असे विविध पक्ष जे आहेत, समाजवादी पक्ष आहे, भारिप बहुजन वेगवेगळ्या पक्षाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकही आमदार या वर्षी म्हणजे 2024 ला गेल्या वर्षी ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये नाही. तर हे साधारणतः हे 2009 ते 14 मधलं आहे. तर शिवसेनेला 14 जागा होत्या. त्यानंतर 2014 मध्ये 63, महाराष्ट्र नवनिर्माण सेना 13 होत्या. हॅलो, कशाबद्दल? कुणीतरी आता आवाज केला. हा माईक जो आहे तो आपला म्यूट ठेवा की जेणेकरून हे राहील. पुढे आहे भारतीय जनता पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, भारिप बहुजन, रिपब्लिकन पक्ष, त्यानंतर राष्ट्रीय समाज पक्ष असेल, ऑल इंडिया मसील इतेहुल्ला मुस्लिम, जनस्वराज्य MIM आपण म्हणतो, त्या जनस्वराज्य शक्ती, लोकसंग्राम, स्वाभिमानी शेतकरी पक्ष असेल. तर असे विविध प्रकारचे पक्ष आणि त्यांचं विधानसभेतील असणारं जे संख्याबळ आहे तर याची माहिती साधारणतः तुम्हाला स्क्रीनवर दिलेली आहे. आणि शेवटला आहे भारतातील राजकीय पक्षांचं महत्व काय आहे? तर लोकशाहीचा आधार. राजकीय पक्ष लोकशाही व्यवस्थेचा महत्वाचा भाग आहे. त्यानंतर जनतेचा आवाज. तर जनतेच्या विविध प्रकारचे जे मागण्या आहेत, समस्या आहेत, प्रश्न आहेत, तर ते शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी या विविध पक्षांचं पाहतो आपण. विविध पक्ष जे आहेत ते एक प्रकारची विचारसरणी, एक प्रकारचे जे प्रश्न आहेत ते साधारणतः लावून धरतात आणि सरकार पुढे लावून त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. विकासाची साधने, प्रादेशिक आणि राष्ट्रीय विकासासाठी ते कार्य करत असतात. त्यानंतर राजकीय प्रक्रियेचा भाग, निवडणुका लढवून शासन स्थापन करण्याचं काम ते करत असतात. राजकीय पक्ष हे लोकशाही व्यवस्थेचा अविभाज्य भाग, ते जनता आणि शासन यामधला महत्वाचा दुवा मानलं जातो. तर अशा प्रकारचे राजकीय पक्ष आणि लोकशाही व्यवस्थेचा अविभाज्य भाग या संदर्भात जे आहे तर जनता आणि शासन यांच्यामधलाचा दुवा जो आहे तो आहे. अशा प्रकारे हे राजकीय पक्ष त्यांच्या विविध प्रकारची जी माहिती आहे ती या प्रस्तुत पाठामध्ये आपण अभ्यासलेली आहे. काही प्रश्न आहे आता? सर, नो डाऊट. आता आपण प्रश्नपत्रिका घेऊया, पाहूया. साधारणतः प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपले राहिलेले 10-15 मिनिटं आहे, तर त्यामध्ये घेऊया की प्रश्नपत्रिका साधारणतः तुम्हाला इतिहासाची प्रश्नपत्रिका कशी आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही प्रश्नपत्रिका मी ग्रुपवर पण शेअर करतो 1 by 1.
ही बोर्डाची गेल्या वर्षाची 2024 ची प्रश्नपत्रिका आहे. खालील दिलेल्या योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा. तर ज्याला येते त्याने फक्त हात वरती करायचे. 1940 मध्ये टिमोटिमो याने छापखाना सुरुवात केला. किंवा पर्याय नंबर टाकला चॅट बॉक्स मध्ये तरी चालेल. तर बघूया आपण साधारणतः तुम्हाला ते मागच्या प्रश्नपत्रिकेचे जे स्वरूप आहे आणि कशा पद्धतीने तुम्हाला त्याची उत्तरे येतात. चला, सानिया, ज्ञानेश्वर, बाकीच्यांनी जरा सुरुवात करा. तर स्क्रीनच दिसत नाही. नाही, कोणाला दिसत नाही? कोणाला दिसते स्क्रीन? दिसते आता. मी ही डाउनलोड करतो आणि इकडे PDF स्वरूपात जे आहे ते साधारणतः दिसेल. एकच मिनिट. तर व्यवस्थित दिसेल इथे क्रोमला. इकडे व्यवस्थित दिसेल आता. हा, वाचायची साधारणतः तुम्हाला 80 मार्काचा पेपर. हा, थांब, काहीतरी चुकते. 80 मार्काचा असतो का 40 मार्काचा असतो? 40 मार्काचा असतो सर. मागच्या वेळेस पण मी प्रश्नपत्रिका दाखवली होती. ही 2024 चा साधारणतः इथे मॅक्झिमम मार्क हे दिलेत. एकच मिनिट, काहीतरी चुकतंय. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आपलं. हा, सब्जेक्ट थांबा, आपण लेटेस्ट 2025 मधली जी आहे ती पाहूया. आहे की इथेच हिस्ट्री. जर ह्या क्वेश्चन पेपर मध्ये ना हिस्ट्री आणि जिओग्राफी मिक्स असेल. हा, बहुतेक 2024 चा आहे, त्यामुळे 2025 चा जो आहे. एकच मिनिट, काहीतरी सर, हा क्वेश्चन पेपर घेतला तरी आमची रिव्हिजन होईल. हा घेणारच आहोत. पण पाहूया, गेल्या वर्षाचा जर आपल्याला मिळाला तर तो इझी राहील ना. ते 40 मार्काचं, कारण नवीन स्वरूपातलं तुम्हाला घेतलं तरी व्यवस्थित राहील. एकत्र हे करण्यापेक्षा हा पण तुम्ही सोडवणार आहात. त्याऐवजी गेल्या वर्षाचा पेपर, एकच मिनिट, मी डाउनलोड केलेले आहेत पेपर, त्या दिवशी पाठवायचे. एकच असेल सिस्टीम मध्ये 25-26. एकच मिनिट. 10th SSC 2025. एकच लेटेस्ट आपल्याला कळेल नेमकी 2025 चे. हा, मार्च 25 इतिहास. मिळालाय. कारण मागच्या वेळेस मला वाटतं मी नाही, हा पण 2025 चा आहे आणि यावर सुद्धा दोन्ही एकत्र असतील बहुतेक त्यांनी हे केले. काय हरकत नाही, तोच करूया. हिस्ट्री 38 नंबरचा आहे, 2025.
दिसते का स्क्रीनवर? येस सर दिसतंय. नाही, आत्ताचा जो पेपर आहे 2025 चा वेट हा 2024 चा आहे ना. हा आता दिसत असेल. हा 2025 चा जो पेपर आहे म्हणजे या वर्षी म्हणजे मार्च मध्ये जो पेपर झालता मार्च एप्रिल मध्ये तो पेपर आहे. साधारणतः तुम्हाला अशा स्वरूपाची प्रश्नपत्रिका असते. बहुपर्यायी प्रश्न दिले जातात. आफ्रिका खंडाला वळसा घालणारा डॅश डॅश हा पहिला दर्यावर्दी होता. काय आहे, कोण आहे आफ्रिका खंडाला पहिला वळसा घालणारा दर्यावर्दी? कोलंबस, बार्थोलोम्यूस डायस, मार्को पोलो, हेनरी द नॅव्हिगेटर कोण होता? चला, कोणाला सांगता येईल पटपट? सानिया, बाकीचे, अजय सांगा लवकर. पर्याय क्रमांक काय झालं? फक्त हे टाकलेत. थांबा, तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकलेत. पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक क बार्थो लोमी डायस करेक्ट आहे. हा, भाग्यश्री. आफ्रिका खंडाला वळसा घालणारा हा दर्यावर्दी बार्थोल्यू डायस. ओके, पुढचा याची मी पण ही करणार आहे की जेणेकरून तुम्हाला समजेल. तुम्ही जी उत्तर दिलेत ते बरोबर आहे. हा, इसवी सन 1955 मध्ये इंडोनेशिया देशात डॅश डॅश येथे पहिली आशियाई व आफ्रिकन राष्ट्राची परिषद भरवली. जी पहिली परिषद भरवण्यात आली ते कोठे भरवण्यात आली? पूर्वा, सानिया, विवेक. ए डी 1955 मध्ये इंडोनेशिया देशात डॅश डॅश येथे पहिली आंतरराष्ट्रीय आफ्रिकन राष्ट्राची परिषद भरवण्यात आली. ऑप्शन फर्स्ट बाडुंग. बांडुंग. बांडुंग नाही, बांडुंग देशात जे आहेत येथे पहिली आशियाई व आफ्रिकन राष्ट्राची परिषद जी आहे ती भरवण्यात आलेली आहे. बर, त्यानंतर पुढचा आहे तिसरा. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी टिंबटिंब संस्थेची स्थापना केली. उत्तर जे आहेत ते करेक्ट आहे, बांडुंग. पुढे थर्ड क्वेश्चनचा आन्सर.
महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्या संस्थेची स्थापना. डिप्रेस क्लासेस मिशन. डिप्रेस क्लास मिशनची अगदी बरोबर आहे. व उत्तर आहे. पुढे डचांनी आपली पहिली वसाहत डॅश डॅश या ठिकाणी स्थापन केली. प्राजक्ता, सानिया, विवेक. नाही. अजून कोणाला काय सांगायचंय? पाटील भाग्यश्री. मच्छलीपट्टण. अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 3 क मच्छली पट्टम. प्रश्न क्रमांक 5. पहिल्या महायुद्धानंतर जगात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी टिंबटिंब ही संघटना स्थापन करण्यात आली. पहिल्या महायुद्धानंतर जगात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी टिंबटिंब ही संघटना स्थापन झाली. काय स्थापन झालं त्यानंतर जे आहेत? हा, भाग्यश्री सांगतेस? युनेस्को. नाही. विवेक नाही. उन्नती नाही. विवेक बरोबर आहे. राष्ट्रसंघ. राष्ट्रसंघ. राष्ट्रसंघाची जी आहे ती स्थापना करण्यात आली. पर्याय क्रमांक 4. जरा व्यवस्थित कन्फ्यूज होत नका जाऊ. पुढे थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी आप्पा यांनी वसई या ठिकाणी टिंबटिंब यांचा पराभव केला. कोणाचा पराभव केला? थोरले बाजीराव पेशव्यांचे बंधू. पर्याय क्रमांक पोर्तुगीज. करेक्ट. पुढील प्रत्येक संचामध्ये ब गटातील चुकीची जोडी साधारणतः तुम्हाला ओळखायची आहे. तर 1-2 प्रश्न साधारणतः किती दिलेत इथे? 4 प्रश्न दिलेत. 1-1 मार्काला असेल बहुतेक. चुकीची जोडी ओळखायची. वास्को द गामा चीनचा शोध, ख्रिस्तोफर कोलंबस अमेरिकेचा शोध, मँगो पार्क आफ्रिकेचा शोध आणि एबल जॉन जॉन्सवा टास्मन न्यूझीलंडचा शोध. यापैकी कोणती चुकीची जोडी आहे की ज्यांनी वास्को द गामा चीनचा शोध ही चुकीची जोडी आहे. बर काय मग करेक्ट? वास्को द गामाने भारताकडे जाणारा सागरी मार्ग शोधला होता. वास्को द गामाने जो आहे तो भारताचा शोध. परत त्यानंतर यात काय आहे? प्रत्येक संचातील ब गटातील चुकीची जोडी साधारणतः ओळखायची. मग तुम्हाला जे आहे ते यामध्ये ख्रिस्तोफर कोलंबस अमेरिकेचा शोध हे बरोबर आहे. वास्को द गामा हे रॉंग आहे. मंगो पार्क आणि हे पण बरोबर आहे. बरोबर म्हणजे पर्याय क्रमांक जो आहे तर ही चुकीची जोडी आहे. पुढे तर चीनचा शोध मार्को पोलो याने लावला होता आणि वास्को द गामाने भारताचा शोध लावला होता. करेक्ट. पुढे अर्श बिशू मुख्य कार्यकारी अधिकारी
चान्सलेर न्यायाधीश, वेदोर द फजेंत मालमत्ता अधिकारी आणि कपितांव कॅप्टन. कोण सांगेल चुकीच्या जोड्या? अर्शबिशू काय येईल? अर्शबिशू जो आहे हा कोण आहे? मुख्य कार्यकारी अधिकारी नाही तर तो एक काय आहे? पादरी आहे. म्हणजे साधारणतः तो धार्मिक प्रमुख आहे. आणि त्यानंतर ते दुसरं जे दिलेलं आहे चान्सलेर, हा जो आहे तर तो कोण आहे? विद्यापीठाचा प्रमुख आहे, कुलपती किंवा कुलगुरू. सॉरी, कुलगुरू म्हटलं तर विद्यापीठाचा प्रमुख. तर पहिले हे दोन्ही पण जे आहेत ते चुकीचे आहेत. पुढे तिसरा मध्ये काय आहे? वाचायचे आणि सांगायचे. बर्मा इंडिपेंडन्स आर्मी, आफ्रिका ऐक्य परिषद, वसाहतींना स्वयंनिर्णयाचा अधिकार, भारतीय चळवळी स्वातंत्र्याची चळवळ. सांगा पटकन. तिसरं. वसाहतींना स्वयंनिर्णयाचा अधिकार. काय बरं मग योग्य जोडी? वसाहतींना स्वयंनिर्णयाचा अधिकार या निर्णयाला विन्स्टन चर्चिलने विरोध केला होता. ओके, पुढे पाहूया. ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना या संबंधीची नावे लिहा. मग कशा स्वरूपाचे प्रश्न विचारलेत बघा. पेपर पाहिलं तर किती ऑब्जेक्टिव्ह जर बघितलं तर किती सोपं आहे. पुढे ऐतिहासिक ठिकाण, त्या व्यक्ती, घटना या संबंधीची नावे. इंग्लंडच्या सागरी मोहिमांना प्रोत्साहन देणारी राणी. सांगा पटपट. हे दोन प्रश्न घेऊया आणि थांबूया. मग इथे हे बाकीचं तुम्ही तुमच्या ग्रुपवर वरून जे आहे ते हे करा. क्वीन एलिझाबेथ. अगदी बरोबर. 2025. पुढे डॉक्टर बाबा आढाव. एक गाव एक पाणवठा. एक गाव एक पाणवठा. अगदी बरोबर. त्यानंतर जपानने हल्ला केलेला अमेरिकेचा नाविक तळ.
याची पर्ल पीडीएफ हार्बर तुमच्या ग्रुप पर्ल हार्बर हा आणि पर्ल त्यानंतर हार्बर हा नौदल तळ आहे. अगदी बरोबर. हा, युरोपमध्ये अमेरिकेच्या विरोधात सोव्हिएत रशियाने घडवून आणलेला करार. युरोपमध्ये अमेरिकेच्या विरोधात वॉर्सा करार. वारसागर अगदी बरोबर. तर अशा पद्धतीने नाटोच्या साधारणतः नेतृत्वाखाली. राईट, नाटो. हा, तर सोपे आहे. ऑब्जेक्टिव्ह पहा साधारणतः तुम्हाला किती आहेत हे व्यवस्थित साधारणतः तुम्ही तुम्हाला वेळ भेटेल तशी प्रश्नपत्रिका ही सोडवा. जे जे प्रश्न अवघड वाटतात ते पाहून सोडवा, की जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की कशा पद्धतीने जे आहे ते प्रश्न विचारले जातात, कोणत्या धड्यावर कोणते प्रश्न विचारलेले आहेत. तर या सर्वाची माहिती तुम्हाला साधारणतः आहे. आणि ही पीडीएफ जी आहे ते तुमच्या ग्रुपवर मी शेअर केलेली आहे. आत्ता जर तुम्ही बघितलं तर साधारणतः तुमच्या ग्रुपवर ही पीडीएफ जी आहे ती आलेली असेल.